कंटाळा गुंतवणूकदार सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार या पुरस्कारासाठी श्री विनोद कांबळे, श्री पंकज गडकरी व सौ प्रतिमा आंबेकर यांची नामांकने करण्यात आली आहेत। मी तिघांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर शेअर्स, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता, सोने, जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा, भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती नियोजन, मुलांचे आर्थिक नियोजन व वारसपत्रे, गुंतवणुकीची एकूण वर्षे या निकषांवर यातील एकाला सर्वोत्तम गुंतवणूकदार पुरस्कार प्राप्त होणार आहे। या पुरस्काराचे विजेते आहेत श्री विनोद कांबळे। पुरस्कार द्यावा व श्री सर मुकादम सरांना विनंती करतो की त्यांनी मानपत्र द्यावे। माझं नाव विनोद कांबळे। मी गेल्या 12 वर्षापासून इन्शुरन्स ह्या व्यवसायामध्ये आहे। तर गेल्या 10-12 वर्षापासून मी स्वतःसाठी पण गुंतवणूक वगैरे करतोय। आतापर्यंत माझा गुंतवणूक करताना म्हणजे खास करून इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना लोक पॅनिक होतात मार्केट पडल्यानंतर। तर माझा त्यांना हेच ॲडवाइस असेल की तुम्ही म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहा। त्याचं साधं आणि सिंपल उदाहरण सांगतो। मी आणि माझ्या एका मित्राने 250 रुपयाला आयशर मोटार हा शेअर घेतला होता। 350 झाल्यानंतर त्याने विकला, प्रॉफिट बुकिंग करायचं म्हणून पैसे बँकेत ठेवले। आज जवळजवळ 3-3.5 वर्षामध्ये त्या आयशर मोटारची करंट व्हॅल्यू दिवाळीमध्ये 15,500 रुपये होती। 10 लाख रुपये जर तुम्ही SBI किंवा HDFC मध्ये FD जर केली तर त्या 10-15 वर्षामध्ये ना त्याची व्हॅल्यू आजची करंट व्हॅल्यू 30 लाख रुपये होईल। पण हे जर तुम्ही SBI किंवा HDFCचा जर शेअर्स घेतला ना तर त्याची आजची करंट व्हॅल्यू 80 लाख रुपये असेल। आतापर्यंत डिव्हिडंड तुमच्या अकाउंटला 4-5 लाख रुपये आलेला असेल। त्याच्यामुळे इन्व्हेस्टेड राहा लॉंग टर्म साठी आणि रेग्युलर मार्केट बघून पॅनिक होऊ नका, ते चालूच राहील। बस, थँक्यू।